कसं आहे तर पहा की आता जो आपण विचार जो पाहिला तो अतिशय महत्त्वाचा विचार होता की सांगितलं की शेतामध्ये खुरपायला जातात नाही का. शेतामध्ये खुरपायला जेव्हा जातात तर तेव्हा त्या शेतामध्ये पिकही असतं आणि शेतामध्ये तणही असतं. मग आता तण उपटायचं का पीक उपटायचं नाही का, हा महत्त्वाचा विचार आहे. तण उपटून फेकून द्यायचं. खुरपायला कशासाठी जातो? तण उपटून फेकून देण्यासाठी का पीक उपटून फेकून द्यायचं असतं. काय ठेवायचं आणि काय फेकून द्यायचं हे महत्त्वाचं असतं. याच्याकरता खुरपणी असते. तसं आपण बुद्धीमध्ये काय ठेवायचं आणि बुद्धीमधून काय टाकून द्यायचं हा विचार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मनुष्य जन्माची किंमत करता येत नाही. सगळ्याची किंमत करता येते पण मनुष्य देहाची किंमत करता येत नाही ना. आणि म्हणून तर कोटी जन्माचं पुण्य नाही का किंवा तर त्रैलोक्याची किंमत एकीकडं देवाधिकांपेक्षा सुद्धा कसं आहे तर मनुष्य देह श्रेष्ठ आहे. आणि तर तुम्ही संत माय बाप कृपावंत. तर किती म्हणजे संतांचं सामर्थ्य आहे, संतांचं ऐश्वर आहे, संतांची या जगामध्ये किंमत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणू. अवतार विचार करायचा आहे बरं का. नुसतं गप्पा मारायच्या नाहीत, गप्पा जोडायच्या नाहीत, या बोटाचा थुंका त्या बोटावर उडवायचा नाही, कोलाट्याचा खेळ नाही का, डोंबऱ्याचा खेळ नाही परमार्थ म्हणजे. तर परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. साधा आहे का हा परमार्थ म्हणजे. आणि आता सांगितलं तुम्ही संत म्हणून संतांचं मोठेपण किती सांगावं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये तर पाऊसच पाडला संतांचं मोठेपण सांगण्याचा. संतांचं ऐश्वर, संतांचं मोठेपण, सद्गुरूंचे सामर्थ्य, सद्गुरूंचं कृपाछत्र, त्याची किंमत किती करावी, कशी करावी नाही का. शास्त्रापेक्षा सगळ्यापेक्षा आता जो आपल्याला खायला घालतो, लाख मरावीत परंतु लाखाचा पोशिंदा जगावा लागतो नाही का. म्हणून तर सगळ्या संतांनी कोणाचं वर्णन, महात्म्यांनी संतांचंच वर्णन केलेलं आहे नाही का. आणि म्हणून कसं आहे तेच ईश्वराची भेट करून देतात. जगामध्ये जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जो सुखाचा, सामर्थ्याचा, ऐश्वर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा, ज्ञानाचा, सुखाचा अशा प्रकारचा महापुतळा आहे नाही का. तर त्यांची भेट करून कोण देतात तर पाप ताप दैन्य जाय उठा उठी. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासांची. आयशे बळ नाही अनेकांची अंगी, तपे तीर्थे जगी दान वृते. असं बळ कोणातच नाही का, असं सामर्थ्य कोणामध्येच नाही. संतांची भेट झाली की अनंत जन्मीची नाही का, देवापेक्षा काय अनंत जन्मीची विसरलं दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पण त्या पांडुरंगाचं मुख कोण आपल्याला दाखवतं. पांडुरंगाला आपल्यापुढं उभा केलं जातं, पांडुरंगाला आपल्यापुढं प्रगट केलं जातं. नवे ते आपल्या अंतःकरणात पांडुरंगाला प्रत्यक्ष ज्ञानरूपी पांडुरंग, सुखरूपी पांडुरंग, आनंदरूपी पांडुरंग आपल्या अंतःकरणामध्ये त्या पांडुरंगाला उभं करतात. त्या पांडुरंगाची भेट कोण करून देतात. तर म्हणून जगामध्ये कोण आहे तर तेच मोठे आहेत. म्हणून तर हे विचार करायचा आहे. परमार्थ म्हणजे डोळे झाकून परमार्थ करायचा नाही. माझ्या अंतःकरणात बरेचसे अशा प्रकारचे विचार दाटून आलेले आहेत, तेच मला प्रगट करायचे आहे. म्हणजे काय म्हटलेलं, जन्म तुकाराम महाराज म्हणतात, जन्मा आलो ते विचार करायचा आहे. कोट्यावधी वर्षातून, कोट्यावधी कल्पातून, अनेक कल्पातून अनेक सुखदुःख भोगीत, अनेक जन्म नाही का, तर दुःखाची, पापाची, सुखाची, संकटांची अशी जंगले तुडवीत अनेक जन्म तो काय करतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. तर अशा असंख्य तो काय करतो, जन्मोजन्मी अशा प्रकारची जंगलं पार करीत तर कष्टाची, दुःखाची, श्रमाची, चिंतनाची बहु कष्ट करीत तो काय करतो तर ह्या जन्मामध्ये येतो आणि माझी प्राप्ती करून घेतो. म्हणून
तर आता खरोखर आपल्या मुखातून कधी शब्द बाहेर पडतील. आणि म्हणून आपल्याही मुखातून हे शब्द बाहेर पडणे म्हणजे तो जन्म, ते आयुष्य, तो देह हा कसा सोन्याचा देह, सोन्याचं आयुष्य आणि सोन्यासारखं भाग्य, नाही का. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया, आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया, आणि मस्तक हे पायावरी त्यांच्या टीव्हीता. कशा करता तर आता सांगितलं पहा. तर काय तुकाराम महाराजांनी आपला स्वतःचा अनुभव सांगितला की जन्मा आलो त्याची आज फळं झाली साची. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. तुम्ही सांभाळिले संती, काय झालं? भय निरसली आणि खंती, भीती आणि चिंता निघून गेली. भीती आणि दुःख निघून गेलं. कशा करता? त्यांच्या पायावर विसवलं म्हणून. कुणालाही नाही, मूर्खांना नाही. जे एकनिष्ठ त्यांच्या पायाशी एकरूप झाले त्यांच्यासाठी हा सांगितले. तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. भय निरसलं की कृत्य झालो, किच्छा एक केली ते पावलो, आणि शेवटी तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, नाही का. आणि म्हणून आता काळाची सुद्धा सत्ता चालू शकत नाही. मग आपण आपलं ऐश्वर ओळखावं. मग सांगितलं पीक उपटून टाकायचं नसतं, पीक जतन करायचं असतं आणि तण उपटून टाकायचं असतं, नाही का. तण उपटून फेकून द्यायचं असतं. जीवनामध्ये जे चांगलं आहे, कल्याणकारक आहे, उपयुक्त आहे, ज्ञानाला सहाय्य करणारं आहे, भगवंतेच्या भक्तीची वृद्धी करणारं आहे, अशा गोष्टी आपण जमवायच्या असतात. अशा गोष्टींना त्यास नव्हे ठावा. मृगाची अंगी, मृगाला माहीत नाही कस्तुरीचा सुगंध, बेधुंद करणारा अशा प्रकारचा कस्तुरीचा सुगंध त्या मृगाच्या जवळ असतो, परंतु त्या मूर्ख मृगाला माहीत नसतो. कस्तुरीचा, मृगाचे अंग कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास नव्हे ठावा. आहे का तुम्हाला माहीत तुमच्या ठिकाणी काय आहे? किती प्रचंड सामर्थ्य, ऐश्वर, किंमत आहे? माहीत नाही. म्हणून तर माणूस असा वागतो मूर्खासारखं, नाही का. म्हणून काय सांगितलं? कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास भाग्यवंत घेती वेचून या मोल. कोण? जे भाग्यवंत असतात. भाग्यवंत घेती वेचून या मोल, भारवाही मेले वाहता ओझे. भारवाही मेले गाढवं काय करतं? आयुष्यात ओझीच वाढण्याचं काम करतं, परंतु तो कस्तुरीचा सुगंधाचं मूळ त्याला कधी सापडत नाही. आयुष्याचं सार्थक त्याला करता येत नाही, नाही का. आणि म्हणून तर कृतकृत्य काय म्हटलेलं आहे? मृगाची अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास नसे ठावा. भाग्यवंत घेती वेचून या मुलं, भारवाई मिले वाहता ओझे. चंद्रामृते तृप्ती, काय वागदी आश्चर्य. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा, आणि भ्रमराशी चारा सुगंधाचा. चंद्रामृते तृप्ती, चंद्राच्या अमृताचं भोजन चकोराला मिळतं, आणि कावळ्यांनी काय करायचं? त्या गारगोट्याच विचत बसायचं तिथं. तर चंद्रामृते तृप्ती पारणे, भोजन कशाचं? तर चकोराला कशाचं भोजन असतं? तर चंद्रामृताचं भोजन असतं. आणि कावळ्यांना काय असतं? तर त्या गार गोट्याच विचत बसायचं त्यांच्या वाट्याला. भ्रमराशी चारा सुगंधाचा, त्या बेडकांनी चिखलच खावा, गोचिडांनी रक्तच प्यावं, आणि भ्रमरांनी सुगंधाचं सेवन करावं. बुद्धी दिलेली नाही. कुणाला बुद्धी कमी आहे? नाही का. कुणाला बुद्धी कमी आहे? तर भ्रमराशी चारा सुगंधाचा. तर भाग्यवंत इथे घेते हातवटी, नाही का. परीक्षावंता दृष्टी रत्न जैशी. परंतु भाग्यवंत जे असतात ना, तर ते काय करतात? घेते हातवटी, परीक्षावंत दृष्टी रत्न जैशी. परीक्षावंत काय करतो? शुद्ध सोनं घेतो, बनावट सोनं तो घेत नाही. खोटं रत्न त्याला कळतात, खरी रत्न त्याला कळतात. तो खोट्याचं ग्रहण कधी करत नाही, का. मग तुका म्हणे काही आंधळीया हाती दिले जैसे मोती वाया जाय. मग आंधळ्याच्या हातात मोती जर दिले तर तो दगड म्हणून फेकून देतो आंधळा, नाही का. परंतु जो भाग्यवंत असतो तो काय करतो? त्या मोत्याची किंमत करतो, नाही का. म्हणून कसं आहे?
तर फार विचारपूर्वक आयुष्य वापरायचं आहे. कसंही आयुष्य वापरायचं नाही. फार विचारपूर्वक आयुष्य वापरायचं आहे. एक एक पाऊल विचार करून टाकायचा आहे. एक एक श्वास अगदी कोटी कोटी मोलाचा श्वास आहे. आणि एक एक विचारसुद्धा त्या कोटी कोटी मोलाचा एक एक विचार आहे, नाही का. पण एवढी बुद्धी भ्रष्ट का व्हावी मला सुद्धा कळत नाही, नाही का. आणि म्हणून कसं आहे, एक एक पाऊल देवाकडं पडावं, चांगला विचार करावा, साराचं ग्रहण करावं, सत्याच्या बाजूनं जावं, ज्ञानाला कधी सोडू नये, अज्ञानाच्या बाजूनं कधी जाऊ नये, नाही का. आणि मग आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी केळवळा वैष्णवांचा, नाही का. आणि म्हणून पहा, आता सांगितलं, काय सांगितलं, तर तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी केळवळा वैष्णवांचा. गोपीचंदन टिळा, त्याच्यावर मला एक छोटासा एक विचार मला आठवला. काय, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, जो भक्त असतो त्याच्या कपाळावर काय असतं, तर तो गंध लावित असतो. काय असतो तो गंध, त्या भगवंताच्या प्रेमाचं ते प्रतीक असतं. जशी पतिव्रता जशी आपल्या कपाळाला जसं आपल्या पतीच्यासाठी म्हणजे पतीचं स्मारक म्हणून काय करते, स्मरण म्हणून काय करते, तर कपाळाला कुंकू लावते किंवा टिकली लावते. भक्त तसाच काय करत असतो, तर तो भगवंताला सर्वस्व मानतो आणि त्याच्या नावाचा टिळा गंध आपल्या कपाळी तो लावत असतो. ते एक बाई होती, तिने काय करायची, 2 टिकल्या लावल्या. एक टिकली होती लाल रंगाची टिकली, एक टिकली होती निळ्या रंगाची टिकली, नाही का. त्याच्या आधी सांगतो आपल्याला, ताईने मग सांगितलं, मला खूप आवडलं ते. तर आईबाप काय करतात, पोरीचं लग्न करून देतात. आणि आईबापानं पोरीचं लग्न करून दिलं का मग ती काय करते, आईबाप तिला सांगतात, चांगले आईबाप बरं का, हुशार बुद्धिमान विचारी आईबाप काय करतात, पोरीला सांगतात, बाई आता तुला जे तुझं लग्न करून दिलं, आता तू जिथं जाणार आहे ते तुझं घर आहे, आता तेच तुझं माहेर आहे, नाही का. तू ज्या घरी राहणार आहेस तेच तुझं माहेर आहे. तुझे सासू सासरे हेच तुझे आई वडील आहेत. तुझे सासू सासरे हेच तुझे आई वडील आहेत. तुझं घर हेच तुझं माहेर आहे. आता हे माहेर विसर, आम्हालाही विसर. सासू सासरे आई वडील, तुझा दीर जो आहे तोच तुझा भाऊ आहे. तुझ्या नणंदा ह्याच तुझ्या ताई आहेत. आणि तुझ्या सासरचे जे नातेवाईक आहेत ते तुझे काका मामा आहेत. आणि म्हणून तू काय करता, आता त्या घराशी एकनिष्ठ राहा. आणि तीही एकनिष्ठ राहते, त्या घराशी एकनिष्ठ राहते. तसा भक्त काय करतो, दिली तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. पाहिलं का कसं आहे, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, नाही का. मग दिली तिलांजली कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. मग परमार्थामध्ये देहाच्या निरासे पाविजया ठाया, माझी आईशी काया जव नोहे. हा देह माझा नाही, हे मन बुद्धी इंद्रिय माझी नाहीत. माझं सत्य स्वरूप जे माझं आहे ते घ्यायचे, तेच पीक आहे. आणि यामध्ये फक्त जे ज्ञान आणि श्रीहरी म्हणजे या पिकाचं रक्षण करायचे, त्याच्या वाढीसाठी वृद्धीसाठी ते काय करायचे, का ते समृद्ध करण्यासाठीच आपण असं उपटून टाकायचे, त्याला खत पाणी पिकाला घालायचं आहे. आणि मग आता तर मग ती काय करते, ती आपल्या सासरशी एकनिष्ठ होते, सासरशी एकनिष्ठ होते. मग तशा प्रकारे त्या, आता तू उदाहरण सांगत होतो, तर ती जी स्त्री होती पहा, तर भक्त गंध लावतो, तिनं 2 टिकल्या लावल्या होत्या. तिला विचारलं, का गा बाई तू 2 टिकल्या कशाला लावल्या, ती कशी होती ते पहा. तिनं 2 टिकल्या कशाला लावल्या, कशाला 2 टिकल्या लावल्या, म्हणजे एक माझ्या नवरीची आहे, एक टिकली कोणाची आहे, लाल रंगाची टिकली आहे ती माझ्या नवरीची आहे. दुसरी टिकली कोणाची, तर ती माझ्या चुलत दिराची आहे. ती टिकली कोणाची, माझ्या चुलत दिराची आहे.
मग तुझ्या घरात कोण कोण आहे? म्हणे सासू आहेत, सासरे आहे, नवरा आहे, दीर आहे, नाही का, नणंद आहे. मग तुला मग तू ही निळी टिकली काय लावली? म्हणे मला तो माझा चुलत दीर जास्त आवडतो. पण नवरा आवडत नाही का? म्हणे नाही, नवरा मला आवडतो. चुलत दीर का आवडतो? म्हणे तो लय गोड बोलतो, तो लय दिसायला चांगला आहे, म्हणून मला चुलत दीर आवडतो. नवरा आवडत नाही का? नाही आवडत. म्हणे का? तो माझ्याशी गोड बोलत नाही, म्हणून नवरा आवडत नाही. दीर का आवडत नाही? तर दीराला काय होतं, नुसता त्याला त्याचा भाऊ लागतो, दीराला नुसता माझा नवरा लागतो, दीराला नुसता माझा नवरा लागतो, नाही का, म्हणून मला नवरा आवडत नाही. आणि मला दीर आवडतो का? तो माझ्याशी गोड गोड बोलतो, मी काही मागितलं का मला आणून देतो, काही माझ्यासाठी करतो, दीर आवडतो. सासू सासरे तेही आवडत नाही का? त्यांना नुसता लेक लागतो, नाही का. मग अशी जी आहे तिला मग म्हणे तू मग ही टिकली लावलीच कशाला? मंगळसूत्र घातलंच कशाला? तुला सासू सासरे आवडत नाही, तुला नवरा आवडत नाही, तुला दीर आवडत नाही, तुला तू चुलत दीर आवडतो, मग तू चुलत दीर आवडतो, मग तू ह्या मंगळसूत्र घातलं कशाला? लाल टिकली लावली कशाला? म्हणजे मग मला या घरात राहता येईल का? या घरात मला राहता येईल का? म्हणजे ह्या घरात राहायचं, पण सासू नको, सासरा नको, नवरा नको, कोण पाहिजे? चुलत दीर पाहिजे का? तो तिला माहिती आहे का तो वाटुळं करतोय, तो तिला गोड लागतो, असली धसकट काय कामाची आहे तो? सासू सासऱ्याच्या घरात राहायचं, नवऱ्याच्या घरात राहायचं, चुलत दीराशी गुलगुल 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 करायचं. आणि तिला मग हे किती दिवस टिकणार आहे? काय अग्निपाशी शृंगारिले चाळे, पोटी चोकले कसापाशी, नाही का. मग हे चालणार नाही. परमार्थ हा पवित्र आहे, परमार्थ हा सत्य आहे, तो अमोल किमतीची प्राप्ती करून देणारा आहे, अमोल किमतीची प्राप्ती करून देणारा आहे. आणि म्हणून इथं पहा कसं आहे परमार्थ, म्हणजे साधी गोष्ट नाही. सुरुवात कशी होते? सुरुवात कशी होते परमार्थाची? तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. मग हा देव आधी तुटलेला असतो, नाही का. म्हणजे कसं आहे, आता उदाहरणार्थ शेताला पाणी देतात, शेताला पाणी देतात आणि शेताला पाणी देताना वर मोटर चालू करतात, विहिरीनं पाणी सोडतात आणि पाटाने ते पाणी काय होतं तर पिकापर्यंत जातं. परंतु तो पाईपमध्ये फुटला, पाईपमध्ये तुटला, मोटर तर चालू आहे, विहीर तर उपसली जाते, पण पाणी काही पिकापर्यंत जात नाही, पाणी पिकापर्यंत जात नाही, पाणी मध्येच जातं इकडे तिकडं. मग मोटर रात्रंदिवस चालू आहे, मोटर रोज चालू आहे, रोज पाटानं पाणी येतंय, त्या पाईपमधून पाणी येतंय, पण पीक तर सगळं जळून गेलं, पीक जळून गेलं. पीक जळून काय गेलं तर पाईप तुटला होता, तो जोडला नाही. पाईप तुटला होता, पहिला पाईप जोडा आणि मग मोटर चालू करा आणि मग पिकाला पाणी द्या. पहिलं पाईप जोडायला पाहिजे. देवाचं नातं आणि आपलं नातं तुटलेलं आहे, ते नातं आधी जोडलं पाहिजे आणि मग भजन करा, मग ते भजन देवापर्यंत पोहोचेल, परंतु पाईप काही जोडला. मग आता पाईप जोडायचा, तुम्ही विचार करा, गाडी असते, बैलगाडी, तिची धाव जर तुटली, ती धाव कुठं जोडायची असते? लोराकडं जायचं असतं, लोराकून ती धाव जोडून घ्यायची असते, नाही का. लोराकून जायचं असतं, तो मारवाडी धाव जोडणार नाही का. वकील धाव जोडून देणार नाही, मारवाडी धाव जोडून देणार नाही. राधिका सांगत असते, सरपाच्या दुकानात जायचं आणि बोंबील आहे का विचारायचं. बोंबील घ्यायला सरपाच्या दुकानात जावं बोंबील घ्यायला सरपाच्या दुकानामध्ये नाही का. मग ते धाव जर जोडायची असेल तर लोराकडे जायला पाहिजे. मग इथं जिथं तुटलंय तिथंच आपल्याला जोडायचं आहे, नाही का. आणि हे जोडून कोण देतात तर पहा, बाबांनी एक दृष्टांत सांगितलं होता, नाही का. तो दृष्टांत पहा, तर एक खूप श्रीमंत वडारी होता, श्रीमंत वडारी होता. आणि अगदी काय म्हणजे की त्याचे इतकी श्रीमंती का जिल्ह्यामध्ये 10 जिल्ह्यात त्यासारखा इतकं श्रीमंत कोणी नव्हता. त्यामुळे त्याला असं वाटायचं का, आणि त्याला एकुलती एक मुलगी होती. मग त्याने ठरवलं
ह्या जगात जो सगळ्यात श्रीमंत आहे, मोठा आहे, त्याला आपली मुलगी द्यायची. मुलगी कोणाला द्यायची? या जगात जो मोठा आहे त्यालाच मुलगी द्यायची. आणि तो होता वडारी, तो वडारी होता. पण लोक म्हटले, अरे ही स्थळ दाखवलं, ते स्थळ दाखवलं, मला ही सगळे वडरायची स्थळ येत. म्हटलं मला वडरायला पोरगी द्यायची नाही, जगात जो मोठा असेल त्याला मुलगी द्यायची. आता म्हणे जगात मोठा कोण आहे कसं कळणार? एका ज्योतिषाकडे गेला आणि ज्योतिषाकडे गेला आणि नंतर त्या ज्योतिषाकडे त्यांनी 50,000 रुपये त्या ज्योतिषाला दिले. ज्योतिषाला 10 रुपये 5 रुपये कोणी देत नव्हतं. पण हे 50,000 पाहिलं होते, डोळेच पांढरे झाले. बापरे, आज काही गिऱ्हाईकाला म्हणे आपल्याला 50,000 रुपये ठेवलं. म्हटलं सांग जगात मोठा कोण आहे? माझी एकुलती एक मुलगी आहे, मला त्या जगात जो सगळ्यात मोठा आहे त्याला माझी मुलगी द्यायची. जगात सगळ्यात मोठा कोण हे मला सांग. ज्योतिषाला विचारलं, त्याचे डोळेच पांढरे झाले. त्यांनी पंचांगांची पान उलटी पालटी केली. म्हटलं असं करा, या जगामध्ये सगळ्यात मोठा सूर्य आहे, म्हणून काय करा, तुम्ही तुमची मुलगी सूर्याला द्या. मग त्यानं काय केलं, त्या वडाण्यानं काय केलं, म्हटलं मग येऊ. म्हणलं ठीक आहे. ते 50 रुपये तिने आपल्या ज्योतिषानं बॅगमध्ये ठेवून दिले. यानं त्या वडाण्यानं त्या ज्योतिषाचं दर्शन घेतलं आणि निघून गेला. आता म्हटलं कुठं जायचं? तर आता सूर्याकडे जायचं. तर आता जो श्रीमंत होता, नाही का, नाना प्रयत्न करून काय श्रीमंताला अशक्य काहीच नसतं असं श्रीमंताला वाटतं. त्याला काय वाटतं? कारण श्रीमंत शहाणे असतात अशातला भाग नाही. काही असतात काही काही, पण सगळे श्रीमंत हुशार असतात, शहाणे असतात, नाही का, असं काही नाही का. आणि म्हणून त्याने काय केलं, बरं पण सूर्यापर्यंत पोहोचलं. कसं तरी पोहोचलं सूर्यापर्यंत वडारी. आणि सूर्याला म्हटलं, मला असं कळलं की तुम्ही जगामध्ये सगळ्यात मोठी आहात आणि म्हणून माझी मुलगी तुम्हाला द्यायची. तो म्हणे तुमचा रॉंग नंबर आहे, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. म्हणजे बरोबर आहे, मी मोठा आहे, यामध्ये वाद नाही, पण माझ्यावर जर ढग आले तर ते ढग मला झाकून टाकतात, म्हणून ढग माझ्यापेक्षा मोठे आहेत. तर तुम्ही काय करा, ढगांकडे जा आणि त्याला तुमची मुलगी द्या. बरं म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. गेला ढगाकडे गेला. ढगाला त्याने ढगाचे नमस्कार केला, नाही का, ढगाला नमस्कार केला आणि सांगितलं, तर मी तुमच्या आलो आहे, कृपा करून आमचा स्वीकार करा. तर आमचं असं आहे, माझी एकुलती एक मुलगी आहे, मी सगळ्या जगात श्रीमंत आहे, माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही, तर मला माझी मुलगी जगात जो सगळ्यात मोठा आहे त्याला द्यायची. आणि मला असं कळलं की तुम्ही जगात सगळ्यात मोठे आहात, तेव्हा माझी मुलगी तुम्हाला घ्या, कारण तुम्ही सूर्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही काय करता, साक्षात सूर्याला सुद्धा झाकून टाकता. ज्या सूर्याचं जगामध्ये कुणाचं काही सूर्यापुढे चालत नाही, त्या सूर्याला सुद्धा तुम्ही झाकून टाकता, म्हणून तुम्ही माझी मुलगी करा. ते ढग म्हणाले, ठीक आहे साहेब, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे, आम्ही जगामध्ये मोठे आहोत, नाही का, आम्ही सगळ्या जगाला सगळं आकाश झाकून टाकतो, जगभर पाऊस पाडतो, सगळ्या जगाला तृप्तही करतो आणि जगाचे हाल करतो, आमच्या तोडीस कोणीच नाही, हे खरं. परंतु वार आलं का आम्ही इकडचे तिकडं जातो, वाऱ्यापुढं आमचं काही चालत नाही. सगळ्या जगाला आम्ही तृप्तही करतो आणि हालही करतो, दोन्ही दृष्टीने आम्ही जगात मोठे, पण वाऱ्यापुढं आमचं काही चालत नाही, तुम्ही वाऱ्याकडं जा. आता हे गेले वाऱ्याकडं, पुन्हा वडारी वाऱ्याचे पाय धरले. म्हणलं आता लई थकलो, म्हणलं आता कंटाळलो, म्हणलं पण चपला तुटायची वेळ आली, चपला घासून तुटायची वेळ आली. काय करता, एकुलती एक मुलगी आहे, मुलीचा बाप हा नेहमी मूर्ख असतो बरं का. मुलीचा बाप कसा असतो, मूर्ख असतो, नाही का. आणि म्हणून कोणाच्या नादी लागतो, बावळाटाच्या नादी लागतो. बावळाच्या नादी लागणार, शहाणा कधी मूर्खाच्या नादी लागतो का? त्या मूर्खाचं बोलणं काय, चालणं काय, वागणं काय, आखलीचा तपास नाही, त्याला परमार्थ कळत नाही, चांगलं वाईट कळत नाही, हित कळत नाही, घात कळत नाही. त्या मूर्खाच्या नादी लागणारा शहाणा असतो का कधी? शहाणा असू शकेल? कधीच नाही. बरं म्हटलं झालं काय? म्हणे असं आहे, मी ढगांकडे गेलो, परंतु त्यांनी मला सांगितलं का ढगांनी सांगितलं का तुम्ही जगात सगळ्यात मोठे आहात, आम्ही इकडचे ढग तिकडं करतो, सगळ्या जगाला पाऊस पाडतो आणि सगळं वाटून तेवढं सामर्थ्य दाखवतो. परंतु काय तर म्हणून आम्ही काय त्या
तो वडारी त्या वाऱ्याला म्हणतो का तुम्ही आमचा स्वीकार करा, नाही का. मग तेव्हा त्या वाऱ्याने सांगितलं वडाऱ्याला, काय म्हटलं, बरोबर आहे, आम्ही त्या ढगापेक्षाही मोठे आहोत, नाही का. इकडचे ढग तिकडं करतो, तिकडचे ढग इकडं करतो, कोण म्हणतो, वारा म्हणतो. त्यामुळे आम्ही सूर्यापेक्षा ढग मोठे, ढगापेक्षा वारा मोठा, आम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहोत, यामध्ये वाद नाही. परंतु एक प्रॉब्लेम आहे, आम्ही काय करतो, प्रचंड वादळ निर्माण करतो, नाही का. मोठमोठी झाडं उन्मळून पाडतो, समुद्रामध्ये खूप मोठमोठे वादळ निर्माण करतो आणि सगळ्या जगाचे हाय हाय करतो. एवढं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. परंतु दुर्दैव असं, आम्हाला एवढासा खडासुद्धा उचलता येत नाही. काय करतो, मोठमोठी झाडं उन्मळून पाडतो, समुद्रात प्रचंड वादळ निर्माण करतो आणि ह्या मानवजाती, पशुपक्षा, पृथ्वीवरच्या जडजीवाला सगळ्यांना हाय हाय करतो. परंतु एवढासा दगड आम्हाला उडवता येत नाही. वारा म्हटलं मग काय आहे, म्हटला त्यामुळं तुमचा म्हणजे रॉंग नंबर आहे. तुम्ही काय करा, आमची ताकद नाही, तुम्ही वडाऱ्याकडे जा. कोणाकडे जा, वडाऱ्याकडे जा. शेवटी त्याला काय करावं लागलं, पुन्हा वडाऱ्याला गेला, नाक घासून मुलगी वडाऱ्यालाच द्यावी लागली. जगात सगळ्यात मोठा होता, सगळ्यात श्रीमंत होता, त्याच्यापेक्षा मोठा कोणी नव्हता. पण मुलगी मोठमोठे अनेक मोठमोठे पाहिले, एका चढी एक पाहिले, पण शेवटी नाक घासून मुलगी वडाऱ्यालाच द्यावी लागली. जिथं तुटलं तिथं जोडावं लागतं, नाही का. जिथं तुटलं तिथं जोडावं लागतं, नाही का. आणि म्हणून काय केलं, तर मुलगी कोणाला दिली, तर शेवटी वडाऱ्यालाच मुलगी दिली. मग तसं आपलं पुढं भजन सुरू करायचं आहे ना, बघा सांगितलं, पाईप जोडल्याशिवाय पिकाला पाणी जाणार नाही आणि पिकाला पाणी आल्याशिवाय पीक वाढणार नाही, समृद्धी होणार नाही, नाही का. म्हणून जोडला पाहिजे. मग तसं काय सांगितलं, उजळले भाग्य, आता कसं आहे बरं का, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. किती आश्चर्य हो, खरंच ना. चिंता ते म्हणजे परमार्थ, म्हणजे खरोखर आश्चर्य आहे. परमार्थ माणसाने काय करावं, सर्वस्वाशी मुखावे आणि त्याने हरीला जिंकावे. सर्वस्वावर पाणी काहीच नको. मग बोध काय सांगतो, तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी. आणि मला काही एक नको, नाही का, काही नको माझ्यासाठी, निळा म्हणे जगजेठी, काही नको माझ्यासाठी. असा जो होतो, नाही का, असा जो होतो, जो काय करतो, त्रैलोक्यावर पाणी सोडतो, देहावर पाणी सोडतो, जीवदशासुद्धा, म्हणजे जीव, नाही का. जीव संपलं की काय राहिलं, इच्छा जीवाला असतात, वासना जीवाला असतात, सुखाची इच्छा जीवाला असते. हे नको ते पाहिजे, हे जीव करतो. आणि एकदा जीव संपला का, मग जीव संपला का त्याला इच्छा राहत नाही, मन राहत नाही, वासना राहत नाही, अहंकार राहत नाही, कल्पना राहत नाही. तो कसा होतो, तर की निर्गुण निराकार असं ते सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप तो होतो. जीव जेव्हा संपवतो, जीवाचं लक्षण आहे मी, माझं, इच्छा, वासना, हे जीवाचं लक्षण आहे बरं का. हेच मन आहे आणि हा जीव आहे, हेच अज्ञान आहे. आणि यानंच काय केलेलं आहे, आपल्या ब्रह्मस्वरूपावर आवरण आणलेलं आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, तर एकदा इच्छा पाहता कळलं ना, सारखं आहे असारखं आहे, नाही का. म्हणून काय सांगितलं, तर सरील पै जैसे एक होऊन मिळाले असे, ते निवडून राजहंस वेगळे कीचे. कितीतरी उदाहरणं सांगितलेली आहेत, नाही का. कितीतरी भूस बीज एकवट, उपनीत राय घनवट, ते निवडे ते फलपट जाणो आले. किती स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून आसार टाकायचं आणि सार घ्यायचं आहे, नाही का. इथं आसार टाकायचे आणि म्हणून ब्रह्मस्वरूप घ्यायचे. इथं ब्रह्म आहे आणि दोनच गोष्टी, एक ब्रह्म आणि एक माया, एक ब्रह्म आणि जग. जग म्हणजे अज्ञानाचा, सगळ्या अज्ञानाचा परिणाम. जिथं दृश्य आहे, मी माझं आहे, अहंकार आहेत, इच्छा वासना आहेत, हे आहे ते सगळं जग, दिसतं ते सगळं जग.
इंद्रियांच्या अनुभवाला इथं ते सगळं जग, मनबुद्धीला जाणवतं ते सगळं जग, आणि मनबुद्धीला जाणवत नाही, मनबुद्धीच्या पलीकडचं आहे. मनाशी नक्की लगे, नाही का, नाही का. आणि म्हणजे इथं मन बुद्धी कल्पना काही पोचत नाही, इंद्रिय इथं पोचत नाहीत. आणि म्हणून ज्या ठिकाणी जिथं नदी काय होते, संपते, नदी स्वतःला जिथं संपवते, मन बुद्धी इंद्रिय इच्छा वासना अहंकार जिथं स्वतःला संपवतात, जिथून अवतार निर्माण होतात शेकडो, आणि ज्या अवतारांचा जिथं लय होतो ते तुमचं स्वरूप आहे.